असे ज्याला एक म्हणता येईल की 60, 70, 80, 90च्या दशकामध्ये सामाजिक दृष्टीने ज्याला असताना धाडसाचे निर्णय घेणे असं म्हणतात, किंवा इंग्रजीमध्ये ज्याला डिफाय ज्याला आपण म्हणतो, ती डिफाय करण्याची असणारी वृत्ती ही बाबांमधली होती आणि ती अनेक आंदोलनामधून त्या ठिकाणी दिसण्यात आली. मग तो नामांतराचा असेल किंवा एक गाव एक मानवता असेल, त्याच्यामध्ये नंतर राहिलं की नंतर जोडण्यात आलं. बाबा दळवी आल्यानंतर एक मसनवाटा सुद्धा त्याच्यामध्ये जोडण्यात आला होता. की त्या काळी मी असं म्हणेन की गावामध्ये न रुचणाऱ्या गोष्टी पण या घडल्या पाहिजेत, झाल्या पाहिजेत, त्याच्यासाठी पूर्णपणे चांदापासून ते बांधापर्यंत त्यांनी असणारं आंदोलन या ठिकाणी सुरुवात केली. मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सामाजिक चळवळीमध्ये योगदान देणं आणि त्याच्याच बरोबर एक दिशा देण्याचं असणारं कामकाज बाबा आढाव आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सगळ्या मंडळींनी केलेली आहे. शेवटचा दुवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. या सगळ्या लढ्यांमधला त्यांना पूर्ण शाहू फुले आंबेडकरवाद्यांच्या वतीने मानाचा मुजरा आणि त्याचबरोबर अभिवादन या ठिकाणी करतो. कष्टकऱ्यांची नीती ही नंतरच्या असताना हा त्यांचा काळ आहे त्याच्यामध्ये. पण सगळ्यात मोठा मी असं म्हणेन त्यांचा की हा सोशल डिफायन्स जो आहे, सामाजिक बंडखोरीचा जो भाग आहे, तो सगळ्यात मोठा भाग आहे. आणि जॉर्ज फर्नांडिस असेल किंवा आर.जे. मेहता असतील, दत्ता सामंत असतील, यांच्यानंतर कोण असं जर म्हटलं तर त्याच्यानंतर मग बाबा आढाव यांनी असणारा कामगारांच्या चळवळी, म्हणजे असंघटित कामगारांच्या चळवळी या असणाऱ्या मोठ्या प्रमाणात केल्या आणि त्याला असणारं कायद्याच्या चौकटीमध्ये आणि त्यांना कशा रीतीने असणारं संरक्षण देता येईल या दृष्टीचं त्यांचे तेही योगदान मोठे असं मी त्या ठिकाणी मानतो. सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक वेळा आल्या कधी अशी आठवण कायमस्वरूपी ते मी असं म्हणेन ज्यावेळेस गॅसचा करारनामा होता त्यावेळेस बाई वैद्य आणि बाबा आढाव तिघही बसलो, तेव्हा या गॅसला हाणून कसं पाडता येईल याचा त्यांनी असणारा जो आराखडा तयार केला होता आणि तो अंमल करण्याच्या दृष्टीने त्यांनी जी पावलं टाकली ते मला वाटतं असणारं सगळ्यात मोठं धाडस होतं असं मला वाटतं. काही इंटरनॅशनल फोर्सेसला अंगावरती घेण्याचा भाग होता असं मी त्या ठिकाणी मानतो.